दादर रेल्वे स्टेशनला बाबासाहेबांचं नाव दिलं जावं. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी ही मागणी केली आहे. अनेकदा मागणी करूनही न्याय मिळाला नाही असंही सुळे म्हणाल्यात. नामांतरासाठी केंद्राकडे पाठपुरावा करू असं उदय सामंत यांनी म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची अनेक वर्षाची ही मागणी आहे. ती आम्ही संसदेतही अश्विनी वैष्णवजींकडे केलेली आहे. त्यामुळे हे सगळे आमचे जे सहकारी नेते आहेत प्रभारी हे सातत्याने त्यांनी मागणी ही केलेली आहे. आमची अपेक्षा आहे की 10 वर्ष, हे 11 वर्ष झाली त्यांच्या सरकारला, आता 11 वर्षात आम्हाला अजून काही न्याय मिळालेला नाही. संसदेमध्ये मुद्दा मांडला, मी संसदेमध्ये म्हटला काँग्रेस, मी तर ऑलरेडी आधी अधिवेशनात पण मागच्या काळामध्ये ती काँग्रेसची मागणी आहे, हे तर मी आधीच सांगितलेलं आहे. पण याच्या समोर चैत्यभूमी असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराज असेल किंवा सिद्धिविनायक टेम्पल असेल किंवा महालक्ष्मी टेम्पल असेल, याच्या पुढे तुम्ही जे कॉर्पोरेट नाव चालतात, कॉर्पोरेट कंपनीची नावं, ती कॉर्पोरेट कंपनीची नावं बंद केली पाहिजे. हे कॉर्पोरेट हिंदुत्व नको आहे लोकांना. महापुरुषांच्या नावासमोर या कॉर्पोरेट कंपनीची नावं लावता. एवढी तुमच्याकडे काय बोलू आता, गरिबी आली आहे का? म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही मंदिरांसमोर महापुरुषांसमोर नावं लावताय, हे बरोबर नाही. आणि म्हणून आम्ही चैत्यभूमीची मागणी तर पूर्वीच केलेली आहे. ही अनेक वर्षापासूनची मागणी आहे आणि सगळ्यांना सर्वश्रुत आहे. आणि अशा पद्धतीची मागणी केंद्र सरकारकडे राज्य सरकार देखील करेल. शेवटी ही भावना आहे. दादर हे चैत्यभूमीच्या परिसरातलं एक स्टेशन आहे आणि त्याला जर हे नाव देता आलं तर आम्हाला देखील सगळ्यांना समाधान असेल.